नमस्कार. विज्ञान धर्म विश्व मंडळातर्फे मल्हारी कवचम स्तोत्रातील पहिला श्लोक आज प्रसारित होत आहे. ध्यायेन मल्लारी देवं कनकगिरिनिभं हालसाभूषिताङ्कं श्वेताश्वं खड्गहस्तं विबुधबुधगणैः सेव्यमानं कृतार्थे युक्ताङ्घ्रि दैत्यमूर्ध्नि डमरुविलसितं नैशिचूर्णाभिरामं नित्यं भक्तेषु तुष्टं श्वगणपरिवृतं नित्यमोंकाररूपम्. आता आपण एकेका शब्दाचा अर्थ पाहूया. ध्यायेत, ध्यान करा. कोणाचं ध्यान करा? मल्लारी देवम. मल्ल आणि अरी असं त्याच्यात दोन शब्द आहेत. मल्ल ह्या दैत्याचा, अरी म्हणजे शत्रू, तो मल्लारी. तर ह्या मल्लारी देवाचं ध्यान करा. कसा आहे तो? कनकगिरिनिभम. कनक म्हणजे सोनं. या मल्लारीचं जे स्थान आहे, जो पर्वत आहे, त्याला आपण जेजुरी गड म्हणतो. तो गड हा सोन्याचा, कनकगिरीसारखा आहे, सोन्यासारखा आहे. कारण आपल्याला माहिती आहे की हळदीचा भंडारा उधळला जातो, त्याच्यामुळे संपूर्ण गड सोन्याचा भासतो. म्हालसा भूषितांकम. अंक म्हणजे मांडी. म्हाळसा ही जी त्याची पत्नी आहे, त्या पत्नीने त्याची मांडी भूषविलेली आहे. म्हणजेच मल्लारी देवाच्या मांडीवर त्याची पत्नी म्हालसा विराजमान आहे. श्वेताश्वम खड्गहस्तम. श्वेत म्हणजे पांढरा, अश्व म्हणजे घोडा. या मल्लारी देवाजवळ पांढऱ्या रंगाचा शुभ्र असा घोडा आहे. त्याच्या हातामध्ये खड्ग आहे, खड्गहस्त. विबुध बुधगणैः सेव्यमानम. विविध ऋषी मुनी आणि गण हे सर्व लोक त्या मल्लारी देवाची सेवा करीत असतात आणि ते कृतार्थ होतात त्याची सेवा करून. अजून पुढे वर्णन करताना म्हटलं आहे की दैत्यमूर्ध्नि. मूर्ध्न म्हणजे मस्तक, दैत्य म्हणजे दैत्यांची मस्तकं त्याच्या पायाजवळ आहेत. अंघ्री म्हणजे पाय, चरणकमल. दैत्यांची मस्तकं या खंडेरायाच्या पायाजवळ आहेत. म्हणजेच त्याने दैत्यांचा संहार केलेला आहे. त्याच्या हाती डमरू अतिशय सुंदर दिसत आहे. डमरू विलसितम नैशचूर्णाभिराम. ह्या डमरूनी काय होतं? दैत्यांची झोप उडते. डमरूंचा नाद केल्यानंतर चूर्ण होतं. काय? नैश म्हणजे निशा म्हणजे झोप, आणि तो सुखावतो. दैत्यांची झोप उडते थोडक्यात डमरू नादामुळे. आणि कसा आहे हा मल्लारी देव? नित्यम भक्तेषु तुष्टम. भक्तांवर सदा प्रसन्न होणारा आहे. आणि ओंकार रूपम. नित्यम ओंकार रूपम म्हणजे हा ओंकाराचं स्वरूप आहे. आणि श्वगण परिवृतम. श्व म्हणजे कुत्रा, श्वगण म्हणजे त्याच्याभोवती श्वानगण आहेत, त्याने तो शोभून दिसतोय. अशा या मल्लारी देवाचं ध्यान आपण सर्वांनी करावं असं श्लोककर्ते सांगत आहे. आजच्या भागात इथेच थांबतो. नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी, ऐकण्यासाठी वैभव दातार ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर आणि जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.